तुम्ही केलं उड्या मारू नका. या ज्या उड्या त्या उड्या त्यानं कपाट करायचं बाबा. चित्र विचित्र तऱ्हेनं नटलेल्या या संपूर्ण परिसराचं निरीक्षण केलं. सारखे भयानक भेस होता. मनाचं समाधान होतंय. यात आनंदात रममाण न होता आपल्या मनात इच्छा काय आहे आणि ती कोणत्या तऱ्हेनं परिपूर्ण करायला हवे हे जास्त महत्वाचं आहे. आणि तोच उद्देश मनाशी धरून या क्षणी मार्गक्रमण करण्यासाठी मी तत्पर होतोय. पण यावेळी मला होश लागले की म्हणजे माझ्या बंधूच्या भेटीची आम्ही जाण म्हणतो पुत्र आणि त्रिपुरासुराचा आम्ही दोन बनतो. एक आणि दुसरा हा भीमकाय आणि दुसरा बनतो वज्रदंत. आम्ही दोन बंधूंनो महादेवाची भक्ती केली. त्या महादेवाला सगळ्या बाबांना सेवन केलं. त्या देवाची भक्ती करण्यासाठी आम्ही सिद्ध झालो आणि या ठिकाणी आगमन झालंय. या क्षणी आपली भेट झाली. पण आपल्या भेटासमोर असणारा उद्देश आणि तो उद्देश कोणता असेल तर त्या देवानो संतान कैलासीच्या शिवचंपा महादेवानो शब्दाचं आचरण करून आमच्या पित्याचा शेवट केला. त्याच देवतांचा मला समोर सर्वनाश करायचा. जोपर्यंत आपलं उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत आमच्या मनाला सारे म्हणून या क्षणी वज्रदंताला ठरविलेला आहे. या देवतांचा देवा आपल्याला निर्माण करताय. पण योग्य तो विचार करून प्रत्येकाला आपलं पाऊल उचलायला हवंय. आणि अशा तऱ्हेनं आम्ही दोघं वागलो नसेल तर आमच्या मनातील इच्छा केव्हाही पूर्ण बंधुराला या क्षणी मला तुझ्या करणे चालू जायचं. कोणाचा विचार साम्राज्य क्षणी तुझ्या म्हणे बाबाचा कपटी द्यायला तारी कपाट कारस्थान केलं. बाबाचा शेवट केलेला आहे. बाबाच्या लग्नाचा सूड केला गेला. या क्षणी राजकारणी नक्षत्र तपास करायचा.
हे विश्वव्यापका विश्वपालका, हे विश्वाच्या विश्वनियंत्या परमेश्वरा, तुझ्या चरणी या ब्रह्मपुत्र नादाता देवा आदरणीय प्रणाम, आदरणीय प्रणाम. हे महाराज, अरे बाप रे, ही संधी आहे. ते पहा, त्रिपुराचे दोन पुत्र आज मार्गानं मार्गक्रमण करते. पण यांची आणि माझी जर गंतिका झाली तर निश्चितच नव्यानं एक नवनाट्य घडवण्याची संधी मिळणार आहे. होय, नारायण माझ्या उद्या तुमच्या जीवावर आम्हाला मध्यंतरी धरू नको आणि आमच्या जीवावर वावरण्यासाठी सुद्धा तू तत्पर होऊ नको. मला एक सांगा, दुर्वेश निलेश गवंडे याला करायचा दौरा करून बसलेला आहे. दुर्वेश निलेश गवंडे असे तुमच्या घरमारून वारसेकर देशोधराच्या मंडळाच्या वतीनं पक्षाचा स्वीकार करतोय. नाटसगाव सुंदर परशुराम हिराम यांनी माझ्या कलागुणांचा बहुमान करण्यासाठी नागपुराचा वर्षण आहे. सुंदर परशुराम हिराम यांचे आभार मानून पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार त्याचप्रमाणे सुंदर परशुराम हिराम याला करायचा गौरव बसलेला आहे. सुंदर परशुराम हिराम एक लक्षात ठेव, विश्वास ठेवण्याचा आम्ही साधन सुद्धा करणार एक लक्षात ठेव. मला तिकडची ओढ होती पण हल्ली कमी झाली. आता ओढ तुमची लागली. तू बोलतोय आमच्याशी पण अर्धा जीव तुझा तिकडे आता दिवस बदलले. नाटसगाव यशवंत कुबल आणि समर्थ तेली यांनी आमच्या संगीत संस्थेसहित सर्व कलाकारांच्या कलागुणांचा बहुमान करण्यासाठी लाख मोलाचा वर्ष आहे. या एक पारितोषिकाचा आधार तुझ्याशी बोलून वेळ फुकट घालवला नाही. आम्हाला आमच्या सरकारने जबाबदारी, आमचं कर्तव्य महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आता म्हणतोय आमचा मला एक सांग, कोणाला मला एक सांग, तुझ्या बापाचा सेवक त्या कपटी देवतांनी केला होय ना? होय. अरे काय तुम्ही केलं? उड्या मारू नका. या ज्या उड्या त्या उड्यात अरे त्यानं कपटकार असतो. बापाचा शेवट केला. हे ओम नव्हे, बाजूला हो. हे बाजूला. हे नामदेव. हे जाऊ. आणि काय करता? त्याचा उपयोग पण मला नाही. जरा थांबा. देवतावर तुम्ही सॉरी करण्यासाठी लागला. पण एक लक्षात ठेवा, कुठूनही तुमच्या या उड्या कशाच्या जीवावर चालल्या हे मला ज्ञान आहे. तुला काय अरे तू काय सांगणार? काय सांगणार? एक वेळ भेटला होता, मार्ग सांगितला. मार्ग दिला कुणी? तू काय केलं? मार्ग दिला कुणी? काय केला सांगणार? चालत समोर प्रयत्न आम्ही केले, प्रयत्न जरी तू केले आम्ही केला. तरी मार्ग दाखवणारा श्रेष्ठ एक लक्षात ठेव.